नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत बकऱ्याचे पाय घेतलेले आहेत. बकऱ्याचे पाय रेसिपी बनवणार आहोत, पाया सूप. हे बघा, बकऱ्याचे पाय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 4 पाय घेतलेले आहेत. मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, एक मिरची वाटून घेतलेली आहे. थोडी कोथिंबीर लागणार आहे. बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत. 2 खडे मसाले लागणार आहेत. इथे हळदी पावडर लागणार आहे. गॅसवर कुकर ठेवला आहे आपण. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकले. आता लगेच तेल गरम झालं की आपण खडे मसाले टाकून घेऊया. खडे मसाले थोडे तडतडले की लगेच कांदा टाकूया. लगेच असं हलवून घ्यायचं आणि पूर्ण कांदा लाल होऊन द्यायचा. कांदा आता लाल झालेला आहे. आता आलं लसूणची आपण पेस्ट टाकूया. असं हलवून घ्यायचं. असं छान थोडा हलवून घेऊया. थोडा गॅस बारीक ठेवायचा. हळदी पावडर टाकून घ्यायची. परत थोडंसं हलवून घ्यायचं. असं मस्त पाया सूप आवर्जून प्यायचा. महिन्यातून 2-3 वेळा तरी प्यायचा. शरीरासाठी चांगलं असतं. आता लगेच आपण पाय टाकून घेऊया. लगेच असं हलवून घ्यायचं. मस्त खूप लागतं. छान नक्की करून बघा. आता छान असं हलवून घेतले आपण. आता पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जसं सूप लागतं पियाला त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. आता मी पहिला 1च ग्लास टाकते आणि चांगलं 10 शिटी येईपर्यंत शिजून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. छान टेस्ट येईल. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि तुम्हाला नंतर किती सूप हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून नंतर वाढू शकता. आता असं छान असं हलवून घ्यायचं. हे बघा, बघू शकता. आता सूप बघा आपला रेडी झालेला आहे. शिजलंय का बघूया आपण. हे बघा, छान शिजलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला. हे बघा, तुटते. आता आपण काढून घेऊया. आता आपलं सूप बनवून रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही कसा छान दिसतो. हे बघा, एकदम असा. मिरच्या पण टाकल्यात आपण. कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा. धन्यवाद.